नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामधील 4 मुख्य रस शोषण करणारे कीटक आहेत: मावा, हिरवा तुडतुडा, थ्रिप्स आणि पांढरी माशी. तर आपण प्रत्येक कीटकासाठी कोणता घटक निवडला पाहिजे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यानंतर तुम्ही कुठलीही फवारणी कोणत्याही अवस्थेमध्ये तुमचा कापूस असू द्या, जेव्हा करणार आहात तेव्हा तुम्ही त्या कीटकासाठी निवडक घटक जर आणून फवारणी केली तर 100% तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, मी आज तुम्हाला कोणत्या कीटकासाठी कोणता घटक घ्यायचा आहे ते सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, ही विनंती. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपला कापूस पीक जेव्हा 1 महिन्याचा असतो किंवा 40 दिवसापर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या कापूस पिकावर माव्याचा अटॅक झालेला बघायला मिळतो. तर माव्यासाठी भरपूर कीटकनाशक आहेत आणि भरपूर कीटकनाशक माव्यावर कंट्रोल देखील देतात. त्यामधील थायमेथिक्झाम एक घटक आहे, त्याचा वापर तुम्ही करू शकता. आपल्याला आता मोनोशील मधील मोनोक्रोटोफॉस घटक होता, पण मोनोशील बंद झाले. काही ठिकाणी जर अवेलेबल असेल जुना स्टॉक तर तुम्ही ते घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला फ्लिनोकोमाइड घटक सध्याच्या घडीला मार्केटमधील माव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जबरदस्त घटक जर बघितला तर फ्लिनोकोमाइड आहे, जो की उलालामध्ये बघायला मिळतो. शेतकरी मित्रांनो, चौथा घटक डायमेथोएट म्हणजे जो की रोगर मधला आहे, तो एक घटक माव्यावर चांगलं नियंत्रण देतो. आणि एक 5वा घटक आहे ॲसेफिट. याचा वापर केल्यानंतर देखील चांगल्या पद्धतीने मावा नियंत्रण होतो. तर आपण या 4-5 घटकांपैकी आपण कुठलाही एक घटक, मावा जर जास्त असेल तर घेऊ शकता. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं थायमेथिक्झाम एक सांगितला, डायमेथोएट एक, फ्लिनोकोमाइड एक, त्याच्यानंतर मोनोक्रोटोफॉस तर बंदच झालाय, तर मिळाला जर तर तो घेऊ शकता, किंवा ॲसेफिट एक. शेतकरी मित्रांनो, यापैकी एक घटक निवडायचा आपल्याला मावा जास्त असेल तर. आता दुसरा कीटक आपल्या कापूस पिकावर असतो तो हिरवा तुडतुडा. हिरवा तुडतुडा खूप जास्त परेशान करतो शेतकऱ्यांना, आणि शेतकऱ्यांना त्याचं नियंत्रण मिळत नाही. का तर शेतकरी हिरवा तुडतुडा जास्त असताना देखील फ्लिनोकोमाइड घटक असणारा उलाला फवारतो, मोनोशील फवारतो, किंवा ॲसेटप फवारतो, किंवा थायमेथिक्झाम फवारतो, किंवा तुम्ही डायफेनथिरॉन जरी फवारलं तरी देखील तुम्हाला हिरवा तुडतुड्यावर नियंत्रण मिळणार नाही. कारण हिरवा तुडतुड्यासाठी स्पेसिफिक मार्केटमधील जो घटक आहे तो म्हणजे डायनेटोफिरॉन. आता डायनेटोफिरॉन घटक तुम्हाला भरपूर कीटकनाशकामध्ये बघायला मिळतो, म्हणजे भरपूर कंपन्याचे कीटकनाशक आहेत त्यामध्ये बघायला मिळतो. तर डायनेटोफिरॉन तुम्हाला मिळेल का? यात तुम्हाला डॉमिनंट मध्ये मिळेल, टोकन मध्ये मिळेल, हॉगर मध्ये मिळेल, त्याच्यासोबत ओशिन अल्ट्रामध्ये मिळेल. तर आपल्याला हिरवा तुडतुडा जर असेल तर कुठल्याही कंपनीचं घ्या, डायनेटोफिरॉन घटक असणारे कीटकनाशक आपल्याला हिरवा तुडतुड्यासाठी वापरायचं आहे. हे झालं दुसरा कीटक. तिसरा कीटक आपल्या कापूस पिकावर येत असतो तो म्हणजे थ्रिप्स. आता थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी, थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी आपल्याला रिजेंट मधील जो फिप्रोनिल घटक आहे त्या फिप्रोनिल घटकचा वापर आपल्याला थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी करायचा आहे. तर आपण कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक घ्या ज्यामध्ये फिप्रोनिल घटक आहे, तुमच्या कापूस पिकावरील थ्रिप्स 100% कंट्रोल होणार आहे. पुढील कीटक आपल्या कापूस पिकावर कोणता येतो? शेवटच्या स्टेजमध्ये पांढरी माशी आपल्या कापूस पिकाला खूप त्रास देत असते. तर या अवस्थेमध्ये आपल्याला पांढरी माशी कंट्रोल करण्यासाठी खास करून पायरिप्रोक्सिफेन एक घटक आहे, आणि ॲसेटामाप्राइड एक घटक आहे दुसरा, आणि तिसरा घटक म्हणजे डायफेनथिरॉन. सर्वांच्या प्रचलित घटक आहे डायफेनथिरॉन. डायफेनथिरॉनचा वापर केल्यानंतर पांढरी माशी 100% कंट्रोल होते. त्याच्यासोबत मावा देखील 100% कंट्रोल होतो. पिवळा मावा असू द्या किंवा काळा मावा असू द्या. पण आपल्या कापूस पिकावरील पांढऱ्या माशीची अंडीच जर आपल्याला मारायची असेल तर आपल्याला पायरिप्रोक्सिफेन घटक वापरायचा आहे, जेणेकरून पायरिप्रोक्सिफेन अंडी, पांढऱ्या माशीची अंडी व त्याच्यासोबत पांढऱ्या माशीची पिलं मारण्यासाठी कार्य करत असतं. शेतकरी मित्रांनो, याच्यासोबत आपल्याला आणखी एक घटक बघायला मिळतो, तो म्हणजे ॲसेटामाप्राइड. ॲसेटामाप्राइडचा वापर केल्यानंतर देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने पांढऱ्या माशीवर नियंत्रण बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 4 प्रकारचे रस शोषण करणारे कीटक जे कापूस पिकावर खूप जास्त त्रास देतात त्याच्यासाठी एक स्पेशल कीटकनाशक कोणतं निवडायचं त्याबद्दल माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.